नमस्कार. सेंट्रल टी.एन.डी. आणि पी.डी. टीमद्वारे 29 ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या लाईव्ह रेकॉर्डेड सत्रामध्ये आपले स्वागत आहे. या रेकॉर्ड केलेल्या सत्रामधून विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांचे उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र इ महत्त्व समजून घेणे, कागदपत्रांचा वापर करून योजनांसाठी अर्ज कसा करायचा आणि अर्ज प्रक्रियेत कोणती काळजी घ्यावी हे समजून घेणे. चला रेकॉर्ड केलेले सत्र पाहूयात. तर नमस्कार माझा. कसे आहेत सगळेजण? हॅलो. हॅलो, प्लीज रिस्पॉन्ड करा. बरे आहोत. हाऊसवाईफ तुमचं म्यूट वर आहे. हॅलो सगळी. हॅलो तरी म्हणा. हॅलो 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 मॅडम. हॅलो. हा. कसे आहेत सगळेजण? मस्त. जेवण जेवण झालं सगळ्यांचं? अजून हो. की अजून हम्म. पाऊस वाऊस आहे तिकडं फार. खूप पाऊस आहे. पाऊस आहे ना तिकडं फार. महाराष्ट्राकडे खूप पाऊस चाललाय. मॅडम श्रेया मॅडम कुठे गेल्या? श्रेया असं नाही हाय. हॅलो. इको कसं व्हायला लागलं एवढं? सगळे एकदाच अनम्यूट झाले की थोडा एको येतो. अच्छा अच्छा, ठीक आहे. तर आता आज आपण करणार आहोत 3 टाईपचे सर्टिफिकेट. म्हणजे झालं तर उत्पन्न प्रमाणपत्र, आणि डोमिसाईल जे एक असते ते, आणि कास्ट जाती प्रमाणपत्र जे असते ते. ठीक आहे. तर हे उत्पन्न, जाती आणि जे डोमिसाईल म्हणतात त्याचं अधिवास, ज्याला अधिवास प्रमाणपत्र म्हणतात, हे कोण कोण ऐकलंय ह्या सर्टिफिकेट्स बद्दल? काय ऐकलंय? कुणाच्या जवळ आहेत काय असतील म्हणजे तर सांगा जरा थोडं. हा निलेश बोला. हॅलो. हो मॅडम, काढलेले राष्ट्रीय रहिवासी प्रमाणपत्र म्हणून. अच्छा, रहिवासी प्रमाणपत्र काढले काय? कसं कसं काढलं तुम्ही जरा सांगा सगळ्यांना. मुलीनं काढलं होतं, मुलीने. अच्छा, मुलीच्या साठी काढलं होतं. सायबरमन. अच्छा. त्याचा फायदा काय असतो? हा, म्हणजे तुम्ही का काढला होता तुम्ही? काढलाय? तर कॉलेजला पाहिजे होते ना ते शिष्यवृत्तीसाठी. अच्छा अच्छा, म्हणजे शिष्यवृत्तीसाठी हे प्रमाणपत्र लागतंय, ह्याचा एक फायदा झाला. ठीक आहे. आणि कुणाचं उत्पन्नचं किंवा जाती प्रमाणपत्र असे कुठले आहेत? हो, जातीचं पण आहे. अच्छा. हो, म्हणजे मुलाचे नाम पण आहे. काय पण आहे, उत्पन्न पण आहे, स्वतःच्याच नावात काढलेले आहे. अच्छा, उत्पन्न पण आहे. जाती आहे कोणाजवळ? मॅडम, जातीचा दाखला. हा हा. जाती कशासाठी काढला होता तुम्ही? कधी काढला, कसा काढला, काय लक्षात आहे काय? कास्ट सर्टिफिकेट. मॅडम मी का कास्ट सर्टिफिकेट आहे ना मॅडम. मॅडम मी का वैयक्तिक सर्टिफिकेट एक मिनिट, एक एक करून बोलायचं. आधी शारदा ताई बोला. हा मॅडम, माझे मुलाचे तर शाळेसाठी काढले होते आणि माझे मिस्टरांचे नामचे आम्ही इलेक्शनासाठी उभे राहिले होते, त्याच्यासाठी काढले होते मॅडम. अच्छा
अच्छा अच्छा, ठीक आहे. हम्म. म्हणजे मुलांच्या शाळेमध्ये तरी हे सगळं लागतंय, जाती असू दे किंवा रहिवास असू मॅडम दे, आणि है ना? ठीक आहे. आयटीआयचा नंबर लागला तेव्हा आयटीआयचा नंबर लागला तेव्हा लागतो, बरोबर. लागला तेव्हा लागतो, नोकरीसाठी पण लागतो. हम्म, बरोबर बरोबर. आणि भारतीताई बोला आता तुम्ही. जातीचा दाखला ना मॅडम, आपले सीएमईजीपी हम्म पीएमईजीपी कर्ज प्रकरण जर करायचं असलं शासनाचं तर त्यावेळेस लागतो. त्याच्यानंतर मुलांच्या हम्म शाळेसाठी लागतो, त्याच्यानंतर इलेक्शनसाठी लागतो. आणि हम्म आर्थिक विकास महामंडळाकडून काही व्याज परतावा परत घेण्यासाठी सुद्धा कास्ट सर्टिफिकेटची गरज असते आपल्याला. बरोबर बरोबर. हम्म, किंवा ठीक शासनाच्या आहे विविध ठीक आहे. योजना राबवायच्या असल्या ना, त्यावेळेस पण हम्म आपल्याला कास्ट सर्टिफिकेटची गरज असते. हम्म, बरोबर आहे बरोबर आहे. ठीक आहे ठीक आहे. तर अम, आणि कुणाला काय निलेश, तुम्ही हात वर केलाय रे, हँड रेस केलाय. ठीक आहे, बहुतेक चुकून झाला असेल. तर ठीक आहे, आपण उत्पन्न प्रमाणपत्र पासून सुरू करूया. ठीक आहे. तर आपण जसं सगळेजण आपल्याला सांगितले की हे शैक्षणिक शिष्यवृत्ती है ना, शिष्यवृत्तीसाठी होतंय. सरकारी सबसिडी योजना असतील, ते आरक्षण किंवा बाकी कुठल्याही योजना असतील तर त्यांचा लाभ घेण्यासाठी ह्याची आवश्यकता असते. ठीक आहे. आणि आता उत्पन्न म्हणजे काय, पात्रता काय असणार, महाराष्ट्रातील रहिवासी कोणालाही आवश्यकता असल्यास अर्ज करता येतोय. तर नुसतं महाराष्ट्राचं रहिवासी असायला पाहिजे आणि काय पात्रता नाही आहे याची. ठीक आहे. फायदे आपण तेच बघितले की सरकारी योजना, आता जीएसटी वगैरे हे सगळे म्हटले, जीएसटी भरताना किंवा घरकुल योजना किंवा शिष्यवृत्ती, हे सगळ्यांच्या मध्ये उत्पन्न प्रमाणपत्र लागते का? कारण कुठल्या कुठल्या योजना मध्ये काय असतंय की तुम्हाला पण तुम्ही अप्लाय करताना बघत असाल की एक आता 7 लाखापर्यंतच वार्षिक आय असायला पाहिजे घराचा. तर त्याच्यामुळं ह्याचं हे प्रमाणपत्र लागतंय. ठीक आहे. की किती वार्षिक तुमच्या फॅमिलीची वार्षिक आय केवढी आहे त्याप्रमाणे कुठल्या कुठल्या योजनेचे बेनिफिट वेगळे वेगळे होऊ शकतात. ठीक आहे. तर आता ह्याचे आवश्यक कागदपत्रे काय आहेत, तर एकतरी ओळखपत्र तरी पाहिजेच, आधार किंवा राशन कार्ड. ठीक आहे. त्यानंतर ऍड्रेस पुरावा, पत्ता पुरावा. तर पत्ता पुरावामध्ये काय घेऊ शकतो आपण, राशन कार्ड घेऊ शकतोय, मतदानचं ओळखपत्र घेऊ शकतोय किंवा कुठलं पण टेलिफोन किंवा विजेचं बिल पण घेऊ शकतोय. ठीक आहे. उत्पन्नाचा पुरावा, आता ह्याच्यामध्ये काय असतंय की आपल्याला ह्याच्यासाठी एक फायनल उत्पन्न पुरावा पाहिजे असला तर आपल्याला एक अधिक कच्चा उत्पन्न दाखला काढावा लागतो तलाठी करून. ठीक आहे. तर ह्याचीच आपण ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की उत्पन्नाचा पुरावा तलाठ्याकडून आपल्याला कच्चा दाखला लागतोय, जे व्हेरीफाय केल्यानंतरच आपल्याला पक्का दाखला मिळतोय. तर त्याच्यासाठी तुम्हाला एकदा तलाठीच्या ऑफिस मधनं जाऊन हे कच्चा दाखला काढावा लागतो. ठीक आहे. आणि पासपोर्ट साईज फोटो आणि एक स्वयं घोषणापत्र असते, ते आपल्याला आपण पोर्टलवर दिलेलं असते, ते आपण बघूया. ठीक आहे. तर हे सगळे कागदपत्र आपण फोटो बघायलाच लागलोय की स्क्रीनशॉट कसं करतोय, पण आपण एक व्हिडिओ पण शेवटी बघूया की ह्याच प्रक्रिया जी असते ते आपल्या सरकारवर केली जाते. ठीक आहे. कुणी हा कच्चा उत्पन्नाचा पुरावा तलाठीकडून आणला होता काय, ज्यांनी पण उत्पन्नाचा पुरावा बनवला होता तो कुणी कधी काढला होता काय हा? नाही मॅडम, डायरेक्ट काढलं होतं. अच्छा, डायरेक्टच काढला होता काय? ठीक आहे ठीक आहे. मॅडम डायरेक्टच मिळतो तो, आपले सरकार सेवा केंद्रामध्ये मिळतो तो. डायरेक्ट डॉक्युमेंट घेतात ते, रेशन कार्डची झेरॉक्स आणि घरातल्या प्रमुखाचं आधार कार्ड, त्याच्यावर ते उत्पन्नाचा दाखला काढून देतात. अच्छा, नाही म्हणजे हा वेगळे वेगळे
लोकेशन मध्ये वेगळं वेगळं असू शकते. आता तुम्ही जर तिथं जाऊन काढला तर असू पण शकते की ते असं देतील तुम्हाला. पण कधी कधी कुठल्या कुठल्या लोकेशन जागेमध्ये असं पण करावं लागतं की तलाठी करून आधी कच्चा म्हणजे पुरावा काढावा लागतो. तर म्हणजे आपले टीम जे काढतात ते असं त्यांचा एक्सपिरियन्स आहे हा. तर हा असं पण असू शकतंय की डायरेक्ट जाऊन कच्चा जर आहे तुम्ही मॅडम. काढलात तर काढू विधवा शकता. महिलांची पेन्शन चालू करायसाठी तो कच्चा घ्यावा लागतो त्याला थोडासा आणि मग त्यांना काढायचं. अच्छा अच्छा अच्छा. नाही ठीक आहे, ते पण आहेच. ठीक आहे. तर ह्याचं आपल्या सरकारवर अर्ज प्रक्रिया असती. आधी तरी आपल्याला आपल्या सरकारवर जाऊन नवीन जे युजर असतील त्यांना रजिस्टर करून मग जेव्हा युजर आय डी पासवर्ड बनेल त्यानंतर युजर नेम आणि ओटीपी घालून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असे सगळे रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये असे सगळे सर्टिफिकेट दिसतील. ह्याच्यामध्ये इन्कम सर्टिफिकेटला सिलेक्ट करून मग असं सगळं ऍप्लिकेशन फॉर्म एक येतोय की काय काय भरायचं त्याच्यामध्ये नाव आणि डॉक्युमेंट अपलोड आणि पेमेंट करायचं पण असतं कितीतरी 40 का 50 रुपये लागतात ह्याला. तर असं करून तुम्हाला एक 10 ते 15 दिवसाच्या आत तहसील प्रमाणपत्र तयार करून मिळतंय. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये असं तुम्हाला स्टेटस पण दाखवतंय की पेमेंट पेंडिंग आहे काय, की तुम्हाला अप्रूव्ह झाले काय, की आता ऍप्लिकेशन जर तुम्ही केला तर त्यामध्ये असं येतंय एक्नॉलेजमेंट सारखं की हा तुम्ही हे केलंय. आता ह्याच्यामध्ये मी सांगितलं ना तुम्हाला, तर हा जसं आता डोमिसाईल आहे रहिवासी, तर त्याच्यामध्ये 69 रुपीज लागतात. तसंच इन्कम मध्ये पण करीबन एवढेच पैसे लागतात. तर असं करून हे ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर 10 ते 15 दिवसाच्या आत तुम्हाला हे प्रमाणपत्र तुमचं इथंच ऑनलाईन जनरेट होते. ठीक आहे. आपले सरकारवरच ह्याची प्रोसेस आहे. ठीक आहे. आपण शेवटी एक व्हिडिओ पण बघूया की तिन्ही सर्टिफिकेट साठी कॉमन आपल्या सरकारवर जे आपण अप्लाय करू शकतो त्याचा एक आपण व्हिडिओ बघूया शेवटी. ठीक आहे. आता उत्पन्नाचा दाखल्याचे वैध पुरावे काय, तर तुम्ही जर हे डीएस झालं हे वालं जे आहे लेफ्ट वालं, तर त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा काढताय तर ऑफिस मधनं तुम्हाला असं एक प्रिंटेड पावती मिळती. ठीक आहे. आणि त्यानंतर जेव्हा तो फायनल उत्पन्नाचा दाखला मिळतोय तर त्याच्यामध्ये असं सगळं लिहिलेलं असतं की किती तुमचं उत्पन्न आहे, काय काय आहे. तर हे उत्पन्न दाखल्याचं प्रमाणपत्र असं दिसतंय. ठीक आहे, मिळकतीचं. त्यानंतर येतोय जातीचं प्रमाणपत्र. ठीक आहे, कास्ट सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतोय. तर आता हे जातीचं प्रमाणपत्र काय, आता वेगळ्या वेगळ्या जाती असतात. अनुसूचित जाती, जनजाती, ओबीसी, व्हीजेएनटी, ह्याचा यांना सामाजिक सुरक्षा आणि शिष्यवृत्ती वगैरे मध्ये सगळ्याच योजनांच्या मध्ये वेगळ्या वेगळ्या कास्ट ना वेगळ्या वेगळं बेनिफिट मिळतोय, लाभ मिळतोय. तर त्याच्यासाठी जातीचं प्रमाणपत्र आवश्यक असते. ठीक आहे. पात्रता काय आहे, महाराष्ट्रातील संबंधित घटकातील व्यक्ती जन्मजात किंवा कुटुंबाचा पुरावा आवश्यक आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघूया आपण काय काय लागतंय. आणि फायदे आपल्याला माहितच आहेत. हे वेगळ्या वेगळ्या योजनामध्ये सगळ्यामध्ये जसं आपलं तुम्ही आधी पण सांगितलं होतं शैक्षणिक शुल्क वगैरे त्याच्यामध्ये येत. तर हे आपण ऑनलाईन पण करू शकतो आपल्या सरकार किंवा ई सेवा केंद्र मध्ये जाऊन पण, जसं ते तुम्ही म्हटला की तिथं पण जाऊन काढू शकतोय. पण ह्याचं काय असतंय की युजली जे आपल्या फील्डवरची लोक जेव्हा अप्लाय करतात त्यांना काय होतंय की ऑनलाईन जर केलं तर त्यांचे ऍप्लिकेशन पास होत नाहीत, अप्रूव्ह करतच नाहीत ऑनलाईन ऍप्लिकेशन. त्यामुळे त्याच्यामध्ये काय ते त्रुटी काढतात की हे नाही आहे, हे डॉक्युमेंट नाही आहे, ते डॉक्युमेंट नाही आहे. म्हणून ह्याचं ऑलमोस्ट आपण जाती प्रमाणपत्र ऑफलाईनच काढण्याचा आपण प्रयत्न करतोय.
ताकी बऱ्यापैकी आपल्याला मिळेल. ठीक आहे. आणि आता ह्याचे आवश्यक कागदपत्रे जरा इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे गरजेचे आहेत. हे चांगल्यापैकी ऐका. तर आता आपल्याला माहित आहे पत्ता पुरावा, जन्म प्रमाणपत्र, ओळखपत्र, आधार किंवा असं स्वयं घोषणापत्र, हे तर ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय होतंय, आता तुमची कुणाची पण माणसाची जाती काय आहे तर ते कसं माहित होणार? तर त्याच्यासाठी त्याला स्वतःच्या वडिलांचा काहीतरी पुरावा पाहिजे. आता एकतरी त्यांचा वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे किंवा बर्थ सर्टिफिकेट पाहिजे, जन्म प्रमाणपत्र पाहिजे, किंवा ते नसेल तर शाळेचा प्रवेश ची नोंद पाहिजे. ते आता काय होतंय पुष्कळदा, हे असं ग्रामपंचायत मध्ये जाऊन वडिलांचे जिथं वडील राहत होते ते तिथं जाऊन आपल्याला घ्यावा लागतोय. तर म्हणून हे जरासं अवघड आहे. म्हणजे कधी कधी आपल्याला काय होतंय, आता समजा आता वडिलांचं नसेल तर ते काय म्हणतात की आजोबांचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लागतं. तर आता कधी कधी आपल्याला पुष्कळ लोकांना आता आजोबा कधी पुष्कळ वर्षापूर्वी कुठल्या स्कूलमध्ये गेले, त्यांचं काय आहे, तर नसतात कधी कधी पुष्कळदा कागदपत्रे असे आजोबांचे किंवा वडिलांचे पण नसू शकतात. तर त्याच्यामुळे हे जरासं अवघड पडतंय काढायला. आणि ह्याच्यामध्ये पण असं असतंय की आता आजोबांचं 60 वर्षापूर्वीच तुम्हाला पाहिजे जातीचा पुरावा किंवा शाळेचं प्रवेश नोंद. ठीक आहे. आणि हे जे वर्ष असतं की आजोबांच्या 60 वर्षापूर्वीच पाहिजे, तर ते वेगळ्या वेगळ्या कास्टसाठी वेगळ्या वेगळ्या एज असते. आता समजा ओबीसी आहे कोणतरी, तर त्याचं 50 वर्षापूर्वीच त्यांना पाहिजे असतं. SC आहे कोणाचं तरी तर 60 वर्षापूर्वीच पाहिजे असतं. तर असे वेगळे वेगळे तुम्हाला जेव्हा तुम्ही करायला जाल तेव्हा सांगतील की तुमच्या जातीसाठी एवढ्या वर्षापूर्वीच तुमच्या वडिलांचं किंवा आजोबांचं पाहिजे. ठीक आहे. तर हे ह्याच्यामध्ये जरा गरजेचं आणि आवश्यक आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पण आपण आपले सरकारमधनं करू शकतोय, पण आपण युजली म्हणतोय की ऑफलाईनच करावे ताकी बरोबर ऍप्लिकेशन अप्रूव्ह होईल आपलं. ठीक आहे. तर असं केल्यावर एक एक्नॉलेजमेंट मिळते. एक्नॉलेजमेंट मिळाल्यावर हे जे राईट साईडला तुम्ही बघायला लागलाय असं कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यावर नाव लिहिलेलं असतं आणि कधी काढलं, कुठली कास्ट जात आहे ते सगळं लिहिलेलं असतं. ठीक आहे. आता हे आहे. तर त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र. ठीक आहे. सगळ्यांना इथपर्यंत काय समजले? काय डाऊट आहे किंवा आणि काय तुम्हाला तुमचे कुठले विचार असे असतील जे सांगायचे असतील किंवा बोलायचे असतील? सगळ्यांना जातीचं प्रमाणपत्रच मध्ये हे आजोबांचं आणि वडिलांचं समजलं कसं लागतंय, त्यांचं का लागतंय? कोणतरी मला सांगेल की वडिलांचं का लागतंय किंवा आजोबांचं का पाहिजे असतंय, का गरज आहे याची? हॅलो मॅडम, हा. म्हटलं तुम्ही म्हणता की आजोबाचं पाहिजे, तर मग आमच्या भागामध्ये म्हणजे आम्ही ट्रायबल एरियामध्ये राहतो, आदिवासी भाग आहे आमचा, तर त्यांचे आजोबा आणि तेही शाळेत गेले नाही, तर मग त्यांचं काय म्हणजे काय पुरावा लावायचा मग त्याला? हा तेच. आता समजा वडिलांचं नसेल तर ते म्हणतात आजोबांचा. जर आजोबांचं पण नसेल तर हेच थोडस ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकल इश्यूज आहेत जे आपण फील्डवर बघतोय. कारण म्हणजे ट्रायबल वगैरे लोकांचे नसतात युजली, पुष्कळ वेळी त्यांच्या वडिलांचे किंवा आजोबांचे नसतातच पुरावे. तर त्याच्यामध्ये काय वेगळं असं नाही करू शकत आपण. ते म्हणतात नाही तुम्हाला आणायलाच पाहिजे. तर म्हणून हे जरासं जाती प्रमाणपत्र काढणे म्हणजे जरासं अवघडच आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय असं नाही वेगळं नाही करू शकत की नाही हे लावूया तर चालेल. ते जे पाहिजे तेच ते मागतात डॉक्युमेंट. असं पुष्कळ जणांचं होतंय. आपण जेव्हा ऍप्लिकेशन करतोय फील्डवर काय होतंय की पुष्कळ जणांचं
जे डिलिव्हरीची लोक आता अप्लाय करायला जातात ते आता त्यांच्या वडिलांचं वगैरे नसतेच प्रमाणपत्र, तर ते तिथंच मग अटकून राहते. त्याला पुढं मग जातच नाही, ते पुढं काय करू पण नाही शकत. तर आता जे काय सरकारी नियम आहेत ते आहेत, आता आहे तसंच आहे. तर हे गोष्ट आहे. सॉरी प्रेरणा, त्याला काही हा. पर्याय नाहीये का? म्हणजे जर कुठले डॉक्युमेंट्स नसतील तर त्याच्या ऐवजी दुसरे कुठले तरी डॉक्युमेंट्स? नाही, तेच आहे ना की एकतरी वडिलांचं काहीतरी बर्थ सर्टिफिकेट किंवा कास्ट सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, ते नसेल तर आजोबांचं. पण ह्या दोन्ही लोकांचं तरी किंवा किंवा घरातल्या कुणाचं पण, म्हणजे समजा आणि पण कुठलं तरी आईचं वडिलांचं किंवा भावाचं वगैरे असं असेल, पण त्यांचं पाहिजे. त्यांचं तुम्हाला जाती प्रमाणपत्र पाहिजे. कारण तुम्ही व्हॅलिडेट कसं मॅडम करणार ना? मॅडम मी एक सांगू का? हा, बोला बोला. म्हणजे माझे जो माझ्या आजोबाचं होतं नाही ना. हा. हॅलो. तर मी काय केलं होतं, वडिलाचं होतं, आजोबाचं होतं ना, तर मग मी बुलढाण्याला गेली होती तहसीलमध्ये आणि तिथून कुटर बुकाची नक्कल निघते एक. वंशज वंशज कूड म्हणते त्याला. हा. मग ते वंशज कूड काढलं होतं मी. कुटर बुकाची नक्कल आमच्या बुलढाण्याकडे म्हणता, इकडे काय म्हणता काय मालूम. मग त्याच्याद्वारे अच्छा. माझं कास्ट सर्टिफिकेट निघालं. वंशावळ अच्छा. वंशावळ हा, वंशावळ. वंशावळी. हं. वंशावळी. वंशावळ. हम्म. तर ते पण निघू अच्छा. शकते. एक पर्याय हा पण आहे मॅडम. पण तुमच्याजवळ आजोबांचं आणि ह्याचं होतं ना, वडिलांचं. हां. आणि एक पर्याय असा बी आहे, की जसं आता आजोबा नाहीये, आजोबाचे भाऊ असतील, भाऊ हा. म्हणजे आजोबाचे वडील आणि त्यांचे भाऊचे वडील एकच राहतात. कदाचित केव्हा केव्हा आपले आजोबाचे नसतात, पण ते त्यांच्या भाऊचे पण राहतात. तर ते पण चालते. हा, तेच म्हणाले ना की तुमच्या परिवारमध्ये आता वडील नसतील तर त्यांच्या वडिलांचे भाऊ किंवा आजोबा जर नसेल तर आजोबांचे भाऊ किंवा कुणाचं तरी तुमच्या परिवारमध्ये पाहिजे. म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत की तुमच्या परिवारमध्ये कुणातच काय नाहीये आणि मला जाऊन तुम्ही म्हणायला लागलाय की जाती प्रमाणपत्र काढून द्या. कुणाचं तरी असं त्याचं हे म्हणाले, वंशावळी झाली किंवा अ, आजोबांचे भाऊ किंवा स्वतःचे तुमचे भाऊ किंवा वडिलांचे भाऊ, असं कुणाचं तरी पाहिजे. ते आवश्यक आहे, ते गरजेचं आहे. मॅडम, ते हा. पावरा समाजाचे लोक म्हणजे स्थलांतरित होता, तर त्यांचं आहेच नाही. पण आता त्यांच्यामध्ये जागृती झाली, ते मुलं शाळेत पाठवतात. तर मग आता त्यांच्यासाठी काय करायचं एवढंच सांगा आम्हाला. ते तर आम्हाला समजतं, पण मग आता ते लोक आपल्याला मागणी करतात. मग आता त्यांच्यासाठी काय करावं? काय, कुठली लोक? पावरा समाजाचा लोक असताना पावरा, हम्म. ते स्थलांतरित होतात मॅडम. ते हा हा केव्हा हा. याच्यात राहतात, डोंगरात राहतात, केव्हा कामासाठी बाहेरगावी ऊस तोडायला जातात बरोबर. आणि त्यांची मुलं हॉस्टेलला राहतात मॅडम. हम्म. मग ते हम्म. आता थोडं मोठं व्हायला लागले त्यांची मुलं, मग ते येतात आपल्या गावाकडे की ताई आम्हाला असं करायचं आहे, ताई तसं करायचं आहे. तर तोच प्रश्न हम्म. आहे. पण आता तुम्ही ते सांगता की त्यांचे आई वडील मोठे बाबा आजोबा ते गेलेच नाही, तर त्यांच्यासाठी काय एवढंच सांगा प्लीज आम्हाला, दुसरं काहीच नको. अ, अ, ताई, एकच गोष्ट आहे की त्यांना तुम्ही विचारला का की त्यांच्या घरामध्ये कुणाचं असं हे सगळे प्रमाणपत्र आहेत काय? ते विचारायलाच पाहिजे ना. त्यांचे आहेत काय कुणाचे असे वंशावळी किंवा असं काय आहे का त्यांच्याजवळ, की काहीच नाहीये? काहीच नाहीये मॅडम, त्यांच्याकडे काहीच नाहीये. मॅडम, ते भटक्या विमुक्त जातीत येतात ना, हो ते हो. हा. सर्टिफिकेट असतात ना, मग कसं काही होईल त्यांचं? हा, मग तेच. हम्म. हं? हॅलो. काहीच नाहीये तर हा, बोला बोला, कोण बोलायला लागलंय? त्यांचे काका बाबा भाऊबंदकीतले लोक असताना ते रक्ताचे नातं ते पण चालतं याच्यात. आणि ते भस्त्या जातीतले येतात, अनुसूचित जातीमध्ये येतात, एसटी मध्ये येतात पावरा लोक. ते हम्म. चालतं. काका बाबा आत्या वगैरे असते ना, लग्नाच्या आधी बनवलेलं असेल हा. त्यांचं पण चालतं.
पण बनवलेलं असायला पाहिजे ना, म्हणजे बनवलेलं असतं मॅडम. आता तुम्ही म्हणायला लागला की लग्नाच्या आधीच बनवलेलं असायला पाहिजे, पण ते पण असायला पाहिजे ना. आणि मी सांगतो ना, त्यांच्या लोकांमध्ये आता खूप जागरूकता झालेली आहे. आणि म्हणजे 5 भाऊबंद असेल, 5 भाऊबंद मध्ये 4 नाही शिकले राहिले, 1 शिकलेला असतो आणि त्यांनी बनवलेले जास्त. ते कर भेटले म्हणजे 100% भेटतो. त्यांच्यात पण 90% आता जातीचे दाखले बनवलेले भेटतात. ते काय पण काय काय चालतात. मला समजलं नाही. मॅडम आता म्हणजे ते लोक हुशार झालेले. पहिले बी म्हणजे एक घरात 5 भाऊबंद असेल जुने, तर ते 5 भाऊबंद पैकी 4 शिकलेले नसतील, 1 शिकलेला असेल ना, तर त्याने तयार करून ठेवतो. ते 4 कुठं पण गेलेत, मायग्रेट झाले, स्थलांतर झाले, ते केव्हा पण आले ना, तर त्यांचं जोडू शकतं आणि त्यांचे कधी पण बनवू शकतो. आणि 90% आमच्याकडे तर 90 म्हणजे 99% जातीचे दाखले बनवून घेतलेले पावडा समाजाने. मग तसं तुम्ही कसं बनवलं आहे? त्यांच्या कुणाचं तरी हेच ना मॅडम, काका बाबाचे वंशावर जोडून, कास्ट जोडून. अच्छा, पण काका बाबांचे वंशावळी पण असायला पाहिजे ना. राहत ना मॅडम, ते राहतं. ते माहिती नाहीये मॅडम. ते राहतच मॅडम, नोंदेल असतच ते. अच्छा, म्हणजे काही वंशावळी लोकांना तरी माहिती असतेच नाही आपल्याला. फक्त फिरणारे पाहिजे आणि कोणत्या ठिकाणी जायचं ते माहिती पाहिजे वंशावर बनवायला. कोणत्याही जिल्ह्यातले असले ना, आपल्या आपल्या महाराष्ट्रातले तरी चालतात. हो, ते राहतात मॅडम. वंश लिहिलेलं असतेच कुठे ना कुठे. अच्छा, श्रेया, तू रेज केली आहेस हँड. हा, आडनावानुसार आहे ना मिळून जात. आणि माझा फक्त हाच प्रश्न आहे की इन केस असे कोणी असतील की जे कधी शाळेला गेले नाहीत किंवा त्यांचा अजून दुसरा कुठला दाखला नाहीये, तर मग असं काही सेल्फ डिक्लेरेशन, ऍफिडेव्हिट असं काही असतं का की जे ते सबमिट करू शकतील किंवा कुठल्या तरी लोकल अथॉरिटीकडे जाऊन त्यांचं काहीतरी नोंद करू शकतील वगैरे, आणि मग त्याच्यानंतर त्यांना काही प्रोव्हिजन मिळेल, असं काही आहे का? मी बोलू का मॅडम याच्याविषयी? हा, बोला बोला. हा, बोला ना. मॅडम, माझ्या शेजारी ना कातकरी लोक आहेत. मग माझं इगतपुरी तालुका आहे, पण त्यांचे ते दिव्य म्हणून आडनाव होतं ना, दिव्य. तर ते माझ्या तालुक्यात काही त्यांना दिव्य आडनावाचे कोणी भेटले नाही, तर मग ठाणे जिल्ह्यामध्ये आहे ना. हॅलो. बोला बोला बोला. हा, तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे ना, मग इथं काय बोलतात त्याला, मोरबाड, तिकडनं ते त्यांचे दाखले आणले जातीचे. मग तसे सबमिटला दिलेले आहेत. अजून त्यांचा जातीचा दाखला आला नाही. आता म्हणजे महिन्याचीच बात आहे फक्त. तर ते चालून जाईल म्हणे, होईल म्हणे. म्हणजे 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 काय, कसं काय झालं, म्हणजे मला समजलं नाही. तुम्ही काय म्हणायला लागला होता? म्हणजे जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही ना, स्वतःचे आडनावानुसार हा लावल्याशिवाय. हा. मग तेच काही भटके लोक राहतात ना, मग त्यांच्याकडे काही शिक्षणाचा पुरावा राहत नाही, मृत्यू दाखला पण राहत नाही काही. मग त्यांच्या आडनावानुसार त्यांच्याकडे जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही. तर मग आपले कसे, आता समजा आता आपले समजा मला माझे बघत नाव ना काढायचे, पण माझे माहेरचेच नावानं निघल, कारण वडिलांचंच किंवा चुलत्याचेच चालेल मला. माहेरचे चव्हाण नावानं माझं मी जातीचा दाखला काढू शकते. तसे मुलांचे आता काही काही मुलं आहेत ना, 11वी 10वी 11वी शिकून पण त्यांच्याकडे जातीचे दाखले नसल्यामुळे ना, ते मुलं घरी येतात, ऍडमिशन झालेलं नाही त्यांचं. मग त्या मुलांच्यासाठी आम्ही त्यांचे ते संघटनेतून पण मग टाकले होते तहसीलला तसं. आणि मग ते बाहेरचे दुसरे जिल्ह्यातून मग ते आडनावाचे प्रमाणपत्र आणले जातीचे, आणि मग ते त्यांना जोडून दिले. मग त्यांचे निघाल आता. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणालाय की ते तहसील मधनं काय ते तुम्ही जोडून आणला असं? हो, होतंय ते. फक्त त्या आडनावानी कोणाचा तरी पुरावा पाहिजे जातीचा, जातीच्या दाखल्याचा. आपल्याला शाळेचा दाखला असला तेच तरी तेच. होतंय.
हं. म्हणजे शाळेचा दाखला त्यांच्या रिलेटिव्हचा आडनावाचा पुरावा पाहिजे. हो, हा. पुरावा पाहिजे. म्हणजे त्यांचे ते आडनावाचे शाळेचा दाखला जरी असला ना हं. किंवा मग कोणाचा तरी राहतोयच ना एक दुसऱ्या जिल्ह्यामध्ये का होईना त्या हम्म. आडनावानं मग मिळून हम्म. जातं. फक्त ते जाती समाज कातकरी समाज किंवा आता पौरा समाज म्हणतात ना त्या जाती आहेत त्यांच्या भटक्या जातीमध्ये राहतात. तेच की त्यांच्या स्वतःच्या नावाच्या आडनावाचं कुणाचं तरी पाहिजे. वडिलोपर्जित पुरावा पाहिजे आपल्याला फक्त. हा हा. तर तेच आहे की ह्याचा टोटल कन्क्लुजन जे पुष्कळांनी क्वेश्चन पण विचारले होते की असं करू शकतो काय, पण म्हणजे तुमच्या सगळ्यांच्याकडनंच असं यायला लागलंय की त्या आडनावाचं कुणाचं तरी काहीतरी डॉक्युमेंट पाहिजे. तुम्ही जर असं म्हटला की नाही कुणाचं त्या आडनावाचं कुणाचं काहीच नाहीये तर त्या तसं नाही होऊ शकत. जातीप्रमाणे होतं ते होतं. हा तर त्या जातीचाच पाहिजे. मग आता समजा आता मला ते पौर समाज असेल ना तर पौर हा समाजाची नावं ना कारण शाळेच्या दाखल्यावर प्रत्येकाची जात लिहिलेलीच राहते हा आणि तेच जातीचा तेच दाखला असल्यावर तो विषयच नाही. हम्म. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हेच समजून येते की असं तुम्ही नाही म्हणू शकत की कुणाचंही काही डॉक्युमेंट नाहीये तुमच्या घरामध्ये, मोठ्या परिवारामध्ये कुणाजवळही काही नाहीये तर नाही निघणार. ऍटलिस्ट कुणाचं तरी काहीतरी डॉक्युमेंट पाहिजे. पाहिजेतच. हा तसंच तेच. नाहीये तसं म्हणजे मान्यच नाहीये शासन करत. हा ते नाही मानत. शासन अधिकारी मानत नाहीत आणि मग ते तसंच राहून जाते. तर तेच वंशावळी असू दे किंवा कुणाचं तरी काहीतरी शाळेचा दाखला असू दे किंवा काय तर ते लागतंय. ठीक आहे. ह्याचा पूर्ण समरी हेच आहे. ठीक आहे. सगळ्यांचा फार फार धन्यवाद. तुमचे पुष्कळ तुम्ही विचार तुमचे सांगितला, तुमचे एक्सपिरियन्स सांगितला. तर पुष्कळ मी पण पुष्कळ काय काय जाणून घेतलं त्याच्यामुळे. ठीक आहे. तर त्यानंतर येते अधिवास प्रमाणपत्र. ठीक आहे. तर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय? महाराष्ट्रातील नागरिक तुम्ही आहे महाराष्ट्रातील असं आणि स्थानिक रहिवासी आहे ह्याचा पुरावा की तुम्ही महाराष्ट्रामध्येच राहताय आणि तिथलेच नागरिक आहे. तर ह्याच्यासाठी पात्रता काय आहे? महाराष्ट्रात किमान 15 वर्षे सतत राहणे किंवा महाराष्ट्रातील निवासी विवाहित म्हणजे आता कोणतरी महाराष्ट्राच्या माणसाबरोबर लग्न केलंय तर बोलायचं आहे का तुम्हाला काय अलकाताई? ठीक आहे. तर असं ह्याचा अधिवास प्रमाणपत्र निघू शकतो ह्या लोकांचा. 15 वर्ष सतत राहायला पाहिजे किंवा कुणाचं लग्न झालं असेल महाराष्ट्राच्या माणसाबरोबर तर. हा जगदीश बोला. मॅडम मॅडमांनी एक प्रश्न विचारलेला होता ना, तर त्यांचा पुरावा काहीच नसेल जातीच्या दाखल्याच्या तर त्यांना एक पर्याय आपण देऊ शकतो. तर ते तहसीलमध्ये जाऊन एक अर्ज करू शकता. तहसीलदार एक लेखी देऊन म्हणजे लेखी देतात तहसीलदार तर हे अमुक व्यक्ती या गावाचे असून त्याच जातीचे आहे. परत दुसरा चौकशी होते त्यांची ग्रामपंचायत मधून, शहरातून वयोवृद्ध लोक, गावातले सरपंच असे पूर्ण त्यांना प्रमाणपत्र मंडळ अधिकारी त्यांना पडताळणी करता आणि एक शेवटची समिती असते चौकशी समिती तात्पुरतं प्रमाणपत्र देते त्यांना स्थायी प्रमाणपत्र. तर अमुक व्यक्ती या गावाचे असून ते म्हणजे एवढ्या दिवसापासून ते या गावाचे रहिवासी आहे आणि त्याच गावातून ते या जातीतून या कास्ट मधून गणले जातात. ही चौकशी समिती देते आणि त्याच्या जातीचा दाखला तयार करायला काही प्रॉब्लेम येत नाही. अच्छा. हा ही एक टेप आहे. अच्छा ओके. ठीक आहे. म्हणजे तसं पण असू शकते पण ते
मग चौकशी कमिटी वगैरे पुष्कळ काय काय चौकशी करणार आणि नाही थोडा वेळ लागतो पण 100% भरतो. हा ते ताईंनी विचारलेलं होता ना त्यांना म्हणा असं या पद्धतीने होऊ शकतो आणि सोपं आहे हा काय प्रॉब्लेम. हा म्हणजे मी तरी असं आजपर्यंत फील्ड मध्ये ऐकलं नाही. मी पहिल्यांदाच असं ऐकायला लागली आहे. कारण जे पण काय करतात ते सगळं हेच म्हणतात की कुणाचं पाहिजे आहे. पण ठीक आहे, म्हणजे आपण असं पण करून एकदा ट्राय करू शकतोय. निघालं तर बरंच आहे. काय प्रॉब्लेम आहे है ना. हो या तर पद्धतीने होऊन हा हा ज्यांनी पण ताईंनी विचारलं होतं ना तर ते एकदा असं चौकशी कमिटी एकदा पंचायत किंवा तलाठीकडे जाऊन तहसील चौकशी मध्ये तहसीलला एक अर्ज तहसील द्यावा लागतो. तर हा अमुक व्यक्तीच्या नावाने तर मला जातीचा दाखला काढायचा आहे. मी या हा जातीच्या रहिवासी असून म्हणजे तो तहसीलदार साहेब ना ते एक लेटर तयार करता अमुक व्यक्ती या गावाचे आहे. तर सदर या हा व्यक्तीची चौकशी करण्यात यावी. हा व्यक्ती एवढ्या दिवसापासून सांगत आहे अर्जाचा उल्लेख करतो तो अर्जाच्या हम्म, उल्लेखानुसार एक लेटर तयार करतो. त्यानुसार चौकशी समितीकडे जातात. ते चौकशी गाव म्हणजे सरपंच मंडळ अधिकारी तलाठी हे चौकशी अच्छा समितीमध्ये असतात. ते चौकशी समिती तयार करून मग गावात चौकशी करतात. शाळेत म्हणा वयोवृद्ध लोकांना म्हणा असं हम्म, आणि मग ते लेटर तयार करून फायनली देऊन देतात. मग त्यांना प्रमाणपत्र बनवायला काही प्रॉब्लेम येत नाही. अच्छा ओके ओके ठीक आहे. म्हणजे हे पण मला पहिल्यांदाच माहित झालं. खूप खूप धन्यवाद तुमचा सांगायला आहे. तर ठीक आहे. जे पण ताई असं विचारलं होतं ना तुम्ही एकदा तहसीलला अर्ज करून बघू शकताय त्या लोकांचं जे तुम्ही म्हणत होता ना. तर त्यांचं असं करून आपण ट्राय करू शकतोय. झालं तर चांगलीच गोष्ट आहे. नवीन गोष्ट आपल्याला मिळेल है ना. म्हणजे होईलच पण आता त्या गावामध्ये आता ठीक आहे. म्हणजे जगदीश यांनी केलं त्या गावामध्ये झालं ठीक आहे. पण आता जिथं पण दुसऱ्या गावामध्ये पण असं ज्यांचं पाहिजे तिथं असं होतंय की नाही आपण ट्राय करूनच बघू शकतो है ना. ठीक आहे. तर करून बघा आणि एकदा तुम्ही मला पण सांगा जर असं झालं तर ठीक आहे. तर हा अधिवास प्रमाणपत्र मध्ये आपले सरकार किंवा महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता सादर. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय असतंय आधारचा जो ऍड्रेस असतो दोन दोन डॉक्युमेंट्स वर आपला ऍड्रेस लिहिलेला असतोय है ना. एक आधार असतंय आणि एक वोटिंग कार्ड असतंय. तर आपला जो हे डोमिसाईलचा ऍड्रेस लागतोय तो आपला वोटिंग कार्डच्या ऍड्रेसचाच डोमिसाईल बनतोय. हे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे जे आपण म्हणजे आपल्याला माहित असायला पाहिजे की आधारच्या ऍड्रेसचा नाही बनत डोमिसाईल. वोटिंग कार्ड मध्ये जे ऍड्रेस असेल त्याच ऍड्रेसचा डोमिसाईल रहिवासी बनवला जातो. ठीक आहे. तर हा ह्याच्यामध्ये पण आपले सरकार कागदपत्र काय आहेत ह्याच्यामध्ये आधार किंवा रेशन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, तलाठी किंवा ग्रामसेवक यांचे रहिवासी प्रमाणपत्र, म्हणजे तलाठी किंवा तहसील कडनं जाऊन तुम्हाला प्रमाणपत्र हे एकदा करून घ्यायला पाहिजे. आणि प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र पण पाहिजे का कारण आपण तुमचा आता त्या जागेमध्ये जन्म झाला असेल तर ते व्हेरीफाय करण्यासाठी किंवा आता शाळेत सोडण्याचा पण दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट ठीक आहे. ते पण पाहिजे. आणि एक स्वयं घोषणापत्र जे आपल्या सरकारवर दिलेलं असते ते. ठीक आहे. तर असं सगळं आहे. ह्याच्यानंतर आपण एक व्हिडिओ बघूया. ठीक आहे. थांब. हा मला न्यू युजर रजिस्टर हेअर यावरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. सगळ्यांना आवाज यायला लागलाय ना. येस मॅम. येतोय का?
हा, ठीक आहे. रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करू शकता तुम्ही? Your company is quietly pushing you out and you know it. Now at 40 and above, you're ठीक आहे. तर यामध्ये ऑप्शन 1 सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. मोबाईल नंबर टाकून तुम्हाला जे आहे एक मोबाईल नंबर या ठिकाणी OTP टाकून युजर ID आणि तुमचं नाव हे संपूर्ण डिटेल्स जे आहेत या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत. या ठिकाणी रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला जे युजर ID तुम्ही क्रिएट केलात ते युजर ID आणि पासवर्ड आणि या ठिकाणी बघा आपला कॅप्चा दिला आहे, कॅप्चा आणि या ठिकाणी तुमचा जिल्हा. त्यानंतर लॉग इन या बटनवरती क्लिक करून लॉग इन करायचं आहे. जर तुमचं ऑलरेडी युजर असेल तर या ठिकाणी फॉरगेट पासवर्ड, फॉरगेट युजर नेम हे ऑप्शन यूज करून तुम्ही पुन्हा एकदा युजर नेम आणि पासवर्ड जे आहे तुम्ही प्राप्त करू शकता. हे आपण आधी आपल्या सरकारवर अकाउंट क्रिएशनचं बघायला लागलोय, कारण कुणाचं अकाउंट आधी नसेल तर त्यांना आधी अकाउंट क्रिएट करून युजर ID जनरेट करून मगच आपल्याला लॉग इन करून आपण हे सगळं प्रमाणपत्राचं अप्लाय करू शकतोय. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. जसं आपण युजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करशाल अशा पद्धतीचं तुमच्या समोर जे आहे एक डॅशबोर्ड ओपन होईल, जे की यामध्ये बघा यामध्ये जे काही नाव असतील त्या अर्जदाराचे या ठिकाणी नाव दाखवेल तुम्हाला. जर काही चुकीचं झालं असेल तर एडिट प्रोफाईल वरती क्लिक करून एडिट करू शकता तुम्ही, पण शक्यतो एडिट या ठिकाणी होणार नाहीये. तर रजिस्ट्रेशन करताना काळजीपूर्वक करा तुम्ही. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी लेफ्ट साइडला जे आहे तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंट शोधायचं आहे. हा, तर आता आपण रजिस्टर करून लॉग इन करून आत गेलेलो आहे अकाउंट मध्ये. त्यानंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंट वर जसं मी म्हटलं होतं, रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्येच हे सगळे प्रमाणपत्र आपण काढू शकतो. तर रेव्हेन्यू डिपार्टमेंट वर जाऊन आपल्याला क्लिक करायचं. ठीक आहे. रेव्हेन्यू डिपार्टमेंट वरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी यामध्ये रेव्हेन्यू सर्व्हिसेस आणि यामध्ये इन्कम सर्टिफिकेट आणि प्रोसीड एक नवीन टॅब ओपन होईल. यामध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे जे काही सर्व्हिसेस असतील त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी यामध्ये इन्कम त्यामध्ये तुम्हाला हे बघा सगळे सर्टिफिकेट दिसतील. रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्ये इन्कम सर्टिफिकेट पण आहे, कास्ट सर्टिफिकेट पण आहे आणि नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल म्हणजे जे रहिवासी हे तिन्हीच आहेत ह्याच्यामध्ये. तर रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्ये जाऊन हे प्रोसेस एकच प्रोसेस आहे तिन्ही सर्टिफिकेटला. इथं जाऊन तुम्ही सेम प्रोसेस आहे. इन्कमला पण आपण जे बघणार, जसं आपल्याला माहिती भरावी लागणार, ऍप्लिकेशन भरावं लागणार, पेमेंट करावं लागणार, तसंच सेम कास्ट आणि डोमिसाईलला पण तसंच करायला पाहिजे. म्हणून आपण इन्कमचं आधी बघायला लागलोय, ते सेमच असतात दुसऱ्यांच्यासाठी. ठीक आहे. सर्टिफिकेट आणि प्रोसीड एक नवीन टॅब ओपन होईल. यामध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे जे काही सर्व्हिसेस असतील ते संपूर्ण सर्व्हिसेस या ठिकाणी तुम्हाला दाखवतील, जे की सर्व्हिस लिस्ट मध्ये जायचंय तुम्हाला आणि यामध्ये तुम्हाला कोणत्या सर्व्हिससाठी अर्ज करायचा असेल त्यासाठी तुम्ही करू शकता. परंतु आपण इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्रासाठी आपण अर्ज करतोय, तर या ठिकाणी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये देखील रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे आहे मी जसं सांगितल्याप्रमाणे प्रूफ ऑफ म्हणजे ओळखपत्र म्हणजे ओळखीचा पुरावा यामधून कोणतेही एक, पत्त्याचा पुरावा यामधील कोणतेही एक, ऑदर मध्ये काही मेडिकल असतील किंवा जे असतील ऑदर, जर यामध्ये कंपल्सरी असेल तर या ठिकाणी तुम्ही कोणतेही एक कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचंय. मेडिकल वगैरे काही आवश्यकता नाही आहे या ठिकाणी. त्यानंतर जर असेल तर या ठिकाणी अपलोड करायचंय. त्यानंतर वयाचा पुरावा यामधून द्यायचा आहे आणि यामध्ये ऑदर मध्ये दोन्ही मॅन्डेटरी आहे, जे की एक तलाठी अहवाल द्यायचा आहे आणि एक स्वयं घोषणा द्यायची आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि याची बघा सर्व्हिस नेम उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला 15 दिवसाच्या आत तुम्हाला भेटेल. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, हे सगळे डॉक्युमेंट आपण जसं बघितल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जमा करायचे किंवा कम्प्युटरमध्ये.
आणि या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हे केल्यानंतर इथं ऍप्लिकेशन फॉर्म येणार. ठीक आहे. तर हे सगळे डिटेल्स आता आपल्याला इथे दाखवणार कसं भरायचं. ठीक आहे. हे एवढं केल्यानंतर या ठिकाणी इन्कम इयर तुम्हाला 3 वर्षाचं उत्पन्न हवंय का 1 वर्षाचं हवंय. या ठिकाणी बघा 3 वर्षाचं जे उत्पन्न असेल 3 वर्षासाठी तुम्हाला लागू फक्त 1च वर्षासाठी राहणार आहे. परंतु या ठिकाणी 3 वर्षासाठी जे उत्पन्न आहे ते उत्पन्न तुम्हाला लागणार आहे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट साठी, नॉन क्रिमिलियर साठी. यासाठी तुम्हाला 3 वर्षाचं जे उत्पन्न प्रमाणपत्र लागेल. परंतु आपल्याला सहसा स्कॉलरशिप किंवा कॉलेजच्या कोणत्याही आपल्याला कुठेही आपल्याला यूज करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला 1 वर्षाचंच घ्यायचं आहे. जर तुम्हाला इतर डॉक्युमेंट काढायचे जसं की नॉन क्रिमिलियर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट त्यासाठी तुम्हाला 3 वर्षाचं काढायचं आहे. ठीक आहे. तर यामध्ये बघा 1 इयर सिलेक्ट करायचंय म्हणजे 1 वर्षासाठी. त्यानंतर ऍप्लिकंट डिटेल्स या ऑप्शन मध्ये यामध्ये कुमार, श्री जे काही असतील ते सिलेक्ट करायचंय तुम्हाला. आणि या ठिकाणी फादर्स याच्यामध्ये तुम्हाला वडिलांचं नाव टाकायचंय. अर्जदारांच्या वडिलांचं नाव या ठिकाणी मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जातील. त्यानंतर या ठिकाणी जे आहे व्यवसाय म्हणजे जे काही काम करतात अर्जदार, शेतकरी असतील, शेतमजुरी असतील, जे काही असतील ते सिलेक्ट करायचे तुम्हाला. त्यानंतर बघा ऍप्लिकंट ऍड्रेस मध्ये अर्जदाराचं या ठिकाणी गावाचं नाव, तालुका, गाव आणि पिन कोड हे सगळे डिटेल्स टाकायचे आहेत. ज्या ठिकाणी या ठिकाणी रेड स्टार अवेलेबल असेल ते तुम्हाला कंपल्सरी ते जे ब्लॉक असेल ते भरायचं आहे. त्यानंतर फॅमिली एज्युकेशन डिटेल्स या ठिकाणी कंपल्सरी काय आवश्यकता नाहीये त्याची, तर आपण याला सोडू शकता. त्यानंतर बेनिफिशरी इन्फॉर्मेशन बघा, जर बेनिफिशरी जर स्वतः असतील म्हणजे बेनिफिशरी जर 18 वर्ष त्यांचे कंप्लीट आहेत आणि बेनिफिशरी स्वतः असतील तर या ठिकाणी सेल्फ करायचं आहे म्हणजे स्वतः करायचं आहे. जर बेनिफिशरी आपली मुलगी असेल, मुलगा असेल किंवा आपल्या पत्नीसाठी असेल किंवा ज्यांच्यासाठी आपल्याला काढायचं आहे त्यांचं या ठिकाणी रिलेशन निवडायचंय. जसं की मुलासाठी करायचंय तर मुलगा आणि त्यांचं या ठिकाणी कुमार आणि यामध्ये त्यांचं नाव टाकायचंय. आणि इन्कम सर्टिफिकेट रिझन कशासाठी आहे, शैक्षणिकसाठी का वैद्यकीय किंवा इतर जे असतील ते, जसे की आपल्याला शैक्षणिक कारणासाठी ते अशा पद्धतीने येऊन जाईल. ठीक आहे. जर स्वतःसाठी आवश्यक असेल तर या ठिकाणी स्वतः करून टाकायचंय, तुम्हाला काही फिलअप करायची आवश्यकता राहणार नाही. त्यानंतर फॅमिली फॉर्म इन्कम डिटेल्स याची काही आवश्यकता नाहीये, याला आपण सोडू शकता. यामध्ये बघा महत्वाचं म्हणजे अदर सोर्स ऑफ इन्कम डिटेल्स, यामध्ये आपल्याला 1 वर्षाचं भरायचं म्हणजे 1 वर्षाचं उत्पन्न काढायचंय ना, त्यासाठी या ठिकाणी आपल्याला शेतमजुरीचे उत्पन्न, यामध्ये तुम्हाला तलाठी अहवालमध्ये जेवढं उत्पन्न असेल तेवढं उत्पन्न या ठिकाणी तुम्हाला द्यायचंय. ठीक आहे. तलाठी अहवालामध्ये जेवढे उत्पन्न आहे तेवढं उत्पन्न या ठिकाणी तुम्हाला टाकायचंय. हे एवढं टाकल्यानंतर तुम्हाला अटॅचमेंट मध्ये तलाठी अहवाल निवडायचा आहे. जर तुमच्याकडे मंडळ अधिकारीचा अहवाल असेल, नगरसेवक यांचा असेल किंवा आयकर विभाग म्हणजे जीएसटी इन्कम टॅक्सचा असेल, जर तुम्ही प्रतिज्ञापत्रावरती बी काही जिल्ह्यांमध्ये जे आहे प्रतिज्ञापत्रावरती देखील उत्पन्न प्रमाण हॅलो, एक मिनिट, आवाज का बंद झाला? आवाज यायला लागला सगळ्यांना? आवाज नाही येत आहे मॅडम. अच्छा. असं करून मग सगळे इथं तुम्हाला फोटो किंवा हे सगळे डॉक्युमेंट्स निवडून डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार. ठीक आहे. ह्याच्यामधले ते दिलेले आहेत ते. ठीक आहे. असं करून
सगळे जे काय तुम्हाला आहेत ते सगळे एक एक करून अपलोड करून इथं सेल्फ डिक्लेरेशन म्हटलं ना, तर तिन्ही ह्याच्यामध्ये सेल्फ डिक्लेरेशन लागतंय. तर इथं तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन डाउनलोड करू शकताय आणि डाउनलोड करून भरून ते पण लावू शकता याच्यामध्ये. ठीक आहे. Can you explain self-declaration, please? हा 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 हे बघा. हा स्वयं सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे काय? स्वयं घोषणापत्र. की मी आता तुम्ही जे पण काय अप्लाय करायला लागला सर्टिफिकेटला, तर तो स्वतः घोषणा करतोय की मी असं असं हे भरा लागलोय फॉर्म, आणि जे काय मी वरील माहिती दिलेली आहे, आता पुष्कळसे तुम्ही स्वतःचे उत्पन्नाचं तिथं माहिती घातला होता की एवढं एवढं उत्पन्न आहे, तर ते तुम्ही नुसतं एक फॉर्म मध्ये इथं लिहिताय की हा हा मी जे माहिती दिलेली आहे ते खरी आहे, आणि खोटी जर असेल तर इथं लिहिलेलं आहे बघा. जर सदर माहिती खोटी आढळून असली तर भारतीय दंड संहिता किंवा संबंधित कायद्यानुसार ह्याला शिक्षण पात्र राहील. तर कारण काय होतंय आता, हे स्वयं घोषणापत्र का जरुरी आहे की कधी कधी कोण पण असं पण करू शकतात ना की स्वतःच उत्पन्न कमी घालू शकतात. तर ते स्वयं घोषणापत्र ह्याच्यासाठी जरुरी आहे की नंतर जर असं काहीतरी चुकीचं माहिती मिळाली तर या स्वयं घोषणापत्र प्रमाणे तुम्हाला त्या चूकची काहीतरी दंड वगैरे पण होऊ शकते. तर ह्याच्यासाठी स्वयं घोषणापत्र जरुरी असते. ठीक आहे. त्याच्यामध्ये फोटो वगैरे घालून तुम्ही डाउनलोड करून हे हातानं भरून, आता ह्याच्यामध्ये फोटो लावून हातानं हे सगळं भरून परत ह्याला स्कॅन करून तिथं अपलोड करू शकता. ठीक आहे. आणि सगळे डॉक्युमेंट्स केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स म्हणून केल्यावर ते सगळे डॉक्युमेंट्स अपलोड होणार. त्यानंतर असं सगळं केल्यानंतर तुम्हाला येईल की असं सगळं केलंय, पेमेंट स्टेटस झालाय काय, डन स्टेटस, रिसीट काढली आहे काय, ऍप्लिकेशन स्टेटस कम्प्लीट झालाय तर कम्प्लीट येणार, अप्रूव्ह झाला असेल तर अप्रूव्ह येणार, अप्रूव्ह नाही अजून फिलच केलं नसेल ऍप्लिकेशन तर नॉट कम्प्लिटेड येणार. असं सगळं करून मग एकदा तुम्ही भरून पेमेंट वगैरे करून इथं आला की थोडा 10-15 दिवसांना तुम्ही चेक केल्यावर तुम्हाला इथंच एक सर्टिफिकेट डाउनलोडचं ऑप्शन दिसेल. तर इथून मग तुम्ही सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर असंच आहे. आपण सेमच आहे तिघांना प्रोसेस. ठीक आहे. तर आपण असं बघितलं. ठीक आहे. आता कुणाला काय डाऊट किंवा एक मिनिट. हा ठीक आहे. तर कुणाला काय ह्याच्यामध्ये डाऊट किंवा आणि काय विचारायचं आहे किंवा समजून नाही आलं किंवा आणि काय, तर विचारू शकताय. सगळ्यांना व्हिडिओ समजला? सगळे व्हिडिओ बघितले, सगळ्यांना ऐकू आलं, सगळ्यांना समजलं व्हिडिओ? ठीक आहे. ठीक आहे. सगळ्यांना समजलं. सगळ्या पुष्कळ जणांनी आज त्यांचे पण काय काय सांगितले एक्सपिरियन्स आणि जे काय होते ते खूप चांगलं वाटलं. ठीक आहे. असंच शेअर करत राहा. आणि कुणाला काय जर विचारायचं असेल किंवा शेअर नाही करायचं असेल तर हा बोला जगदीश, बोला. याच्यात बी सेम आहे मॅडम. याच्यात पण कागद नसेल तर याच्यात पण ग्रामसेवक, सरपंच, तलाठी यांच्या रहिवासी दाखला आणि शेजारी आपण त्या ठिकाणी राहतो त्या गावात त्या शेजारीच्या ऍफिडेव्हिट प्रमाण म्हणजे टेम्पोवर ऍफिडेव्हिट
तो शेजारींकडून लिहून घ्यावं आणि मग लगे अधिकारी तिथून पडताळणी होते आणि लगेच आपल्याला डोमोसाईट प्रमाणपत्र भेटून जातं. सेम प्रोसेस याची पण याची थोडी कमी आहे. अच्छा. हो म्हणजे ह्याचं रहिवासीचं म्हणा लागलाय ना तुम्ही? हो, म्हणजे आधार कार्ड रेशन कार्ड नसेल लाभार्थीला आणि हा डोमोसाईट पाहिजे तर हा सदर ग्रामसेवक सरपंच तलाठी यांच्या रहिवासी दाखला गावाच्या आणि अच्छा आपण त्या ठिकाणी राहतो तिथून आजूबाजू शेजारी असेल त्याच्या आपण एक टॅम्प लिहून ऍफिडेव्हिट करून घ्यायचं. सदर आहे एकटी माझ्या शेजारी राहतो एवढ्या वर्षापासून राहतो त्या अच्छा ऍफिडेव्हिट करून घ्यायच्या आणि ते पडताळणी समिती म्हणजे तिथं आपण जातोय बनवायला तहसीलला तिथं देऊन द्यायचं. ते आपल्याला फॉर्म हा. बनवून देतील आणि आपलं डोमोसाईट प्रमाणपत्र आपण अप्लाय करू शकतो. अच्छा अच्छा. हे पण नवीनच मला माहित झालं. धन्यवाद तुमचा. चालेल. जगदीश सर, बोला मॅडम. म्हटलं आमच्याकडे ना आता ते गुजरात मधून काठीवाडी लोक आलेले आहेत. हा तर ते शिकलेले पण नाही आणि त्यांचं म्हणजे रहिवासी दाखला पण नाही त्यांच्याकडे. पण आमच्याकडे त्यांचं असं म्हणणं आहे की बुवा आम्हाला आधार कार्ड बनवायचे आहे. तर मग कोणता प्रूफ द्यायचा त्यांना? आधार कार्डच्या हा, बुवा आधार कार्ड आधार आधार त्यांचे निघालेलेच नाहीये. वय किती आहे त्यांची? त्यांचे वय म्हणजे ते लोक म्हातारे पण आहे आता मुलं पण आहे. आधार कार्ड बनवायला शाळेत मग त्यांची बंद आहे. नवीन 2च मिनिटं काम. हं. आधार कार्ड बनवायचं आहे ना, मग तुम्ही विचारायला लागलाय? हो आधार कार्ड बनवायचं आहे त्यांचं. अच्छा. आणि त्यांच्याजवळ काहीही असं पुरावा नाहीये? हो, ते गुजरात कडून आलेले आहे इकडे मॅडम. हम्म. आणि ते इकडे स्थायिक झाले बुवा 15 वर्षापासून इकडे स्थायिक झाले. पण त्यांचं असं प्रूफ काहीच भेटत नाही त्यांना. पण त्यांचा मग इथला कुठला तरी पुरावा असेल. तर ते काय ग्रामपंचायत देतच नाही त्यांना. राशन हॅलो, कार्ड वगैरे असणार इथलं. आवाज येतोय का? हो हा येतोय. येतोय जगदीश. बोला. हा, त्यांच्या ओळख पत्र पण नाहीये का? वोटिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, वीज बिल, पाणी बिल, रेशन कार्ड, बँक पासबुक, घर पासबुक. वोटिंग कार्ड आहे सर, त्यांच्याकडे वोटिंग कार्ड आहे. मग त्यानुसार बनवून जाईल. पण ते त्यांचं तिकडचं आहे ते मग कुठलं? गुजरात कडचं. गुजरात. मग ताई तिथंच बनेल ते. तिकडेच बनेल का मग ते? इथलं तिकडेच मग बनेल. राशन कार्ड तुम्ही राशन कार्ड मध्ये चेंज पण करून घेऊ शकताय ना, की इथं आलोय म्हणून. तर तसं पण करून बघू शकताय. तर त्यांना रेशन कार्ड पण नाहीये ना मॅडम. म्हणजे त्यांच्याकडे असा काहीच कोणताच पुरावा नाहीये ना. अच्छा. मग काहीतरी पुरावा बनवून घ्यायला लागणार ना. फक्त त्यांच्याकडे वोटिंग कार्ड आहे बस, दुसरं काहीच नाही. हा. मग वोटिंग कार्ड पण गुजरातच असणार. हो तिकडचंच आहे त्यांचं. तिकडेच बनेल ते. असं आहे का? चालेल सर, मग त्यांना तिकडेच सांगावं लागेल की तुमच्या गावाकडे होईल ते. तिकडच होणार मग. चालेल. थँक्यू सर. तुम्ही खूप महत्वाची ही सांगितली बरं माहिती. मॅडम तुम्ही पण एका याच्यामध्ये हा 3 कार्ड सांगितले तुम्ही. हा. धन्यवाद. जगदीशचा पण खूप खूप धन्यवाद. हा. ठीक आहे. आणि कुणाला काय विचारायचं आहे? काय शेअर करायचं आहे? नाहीतर आपण क्लोज करू शकतोय. मॅम, ठीक आहे. मी थोडं लेट हा झाले जॉईनिंग साठी. तर मला हा. समजलंच नाही कोणतीच प्रोसेस. आताच 15 ते 20 मिनिटं झाले असतील मला जॉईनिंगला. मग तिथपर्यंत तर ह्याच आपलं शिक्षण बंद व्हायला आलेलं होतं. ठीक आहे. नाही, ह्याची रेकॉर्डिंग पण केलेली आहे. तुम्ही अच्छा. रेकॉर्डिंग आपण बघू शकताय. ठीक आहे. हो.
आपल्या ग्रुपला असेल. हा, ते श्रेया सांगेल तुम्हाला, श्रेया मॅडम अच्छा. सांगतील. हा, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तसं तर सायली मॅडम पण शिकवतील, काही प्रॉब्लेम नाहीये. हम्म. पण म्हटलं एक वेळा मी सांगते तुम्हाला का माझं प्रवासात होते त्यामुळे मी जॉईनिंग करू शकले नाही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट टाइम पण आठवणीनं करा हा जॉईन फ्रायडे. नक्कीच मॅम. हो हो. ठीक आहे, ठीक आहे. ओके, चला. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद. हा, ओके ओके. बाय बाय बाय. बर, अजून कुठले सेशन म्हणजे तुम्हाला पाहिजे असतील तर ते सुद्धा सांगा. हा, धाराशिव HD ने रिक्वेस्ट केलं होतं उद्योग आधार आणि पॅन कार्ड साठी. तर तसे दुसरे कुठले सेशन्स किंवा तसे दुसरे कुठले डॉक्युमेंट्स आहेत, स्कीम आहेत ज्याच्यावर तुम्हाला ट्रेनिंग पाहिजे तर ते सुद्धा सांगा. GST जर तुमचं राहिलं असेल किंवा SHG पॅन कार्ड मिस झालं असेल तर त्याच्यावर सुद्धा आपण परत ट्रेनिंग करू शकतो. मॅम ते ऑनलाईन कसं करतात ते सांगाल का? राईट मॅम, एक वेळा सांग. कशाचं ऑनलाईन? SHG पॅन कार्ड. अच्छा, पॅन कार्ड आपण एकदा बघितलं तरी होतं. मॅम ते तुम्ही ना ऑफलाईन सांगितलं होतं. हा, कारण ते काय होतंय ऑनलाईन ना अप्लाय होत नाही ते आणि पुढे जात नाही, म्हणून मग ते युजली आपण ऑफलाईनच करतोय, ऑनलाईन करत नाही. म्हणून मग आपण ऑफलाईनच सांगितलं होतं, असं झालं होतं. पण मग एक वेळा ऑनलाईनचं पण ट्राय करा ना मॅम. नाही, आपण काय त्यांना होतंय ना, पाहिजे तर त्यांना ते- ट्रेनिंग पाहिजे असेल तर प्रेरणा, इफ दे वॉन्ट ट्रेनिंग, लेट अस गिव्ह देम ट्रेनिंग. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आणि आहे. त्यांना सांगूयात की इथे नाही होत काहीतरी. प्रेरणा मॅडम जसं म्हणतात तसं काही काही ऍप्लिकेशन किंवा डॉक्युमेंट्स ऑनलाईन करून सुद्धा ते पुढे जात नाहीत, कारण सारखे कोणीतरी त्रुटी काढत बसतात तिकडे आणि रिजेक्ट करतात. तर आम्ही दाखवू तुम्हाला ऑनलाईन कसं करायचं, पण म्हणजे ऑफलाईन केलं तर सक्सेस रेट जास्त आपलं वाढेल. पण तुम्हाला तरी सुद्धा ऑनलाईन ट्राय करायचं असेल तर करू शकता तुम्ही. ओके. ठीक आहे. चला, ओके, थँक्स. चालेल. बाय बाय बाय. थँक्यू सो मच प्रेरणा. थँक्स 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 तुम्हाला सगळ्यांना. थँक्स मॅम. आम्ही आशा करतो की या सत्रामधून तुम्हाला भरपूर नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. या सत्रात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.